राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपली रेसिपी काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. आपली रेसिपी आहे आळूचे पानं, चमकुऱ्याचे पानं. याला आळूचे पानं पण म्हणतात, चमकुऱ्याचे पानं पण म्हणतात. आता इथं लसूण घेतला. आता इथं बघा, हे चमकुऱ्याचे पानं घेतले. 2-3 दिवसापासून आणून ठेवलेले होते. थोडेसे पिवळे पडले. मैत्रिणींनो, माझ्याकडं फ्रीज नाही राहत. मी फ्रीजमध्ये नाही ठेवत भाजीपाला. बिना फ्रीजचाच भाजीपाला ठेवते मी. मला कपडा झाकून ठेवत राहते भाजीपाल्यावर. आता इथे छोटे छोटे मस्त गावरान गावठी आळूचे पानं आहे. आता इथं कोथिंबीर मस्त कापून घेतली बारीक बारीक. साधी सोपी रेसिपी आपली. एवढी काही अवघड नाही आहे, एवढे काही त्याला माल मसाले वगैरे काही नाही. एकदम खायला चांगली चवदार. आता इथं थोडंसं मी बाजरीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून टाकलं आहे मैत्रिणींनो. आता इथं ना काय करायचं, थोडंसं आपल्याला मीठ टाकलं, त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली, हळद पावडर टाकली. असे आळूच्या पानाच्या वड्या करायच्या. आता हे लसूण कुटून टाकते. लसूण कुटून टाकायचं त्याच्यामध्ये. आता आपल्याला वरून थोडेसे जिरे टाकायचे आणि ती खसखस टाकली मी अगोदर. त्याच्यामध्ये खसखस टाकायची. खूप चांगल्या वड्या, एकदम साध्या सोप्या, काही अवघड नाही. त्याला काही एवढं लागणारे मसालेसुद्धा नाही आपण या वड्यामध्ये टाकणार. हे असे पीठ काढून घेतलं मी सगळं व्यवस्थित. आणि पीठ काढून 5 मिनटं ठेवून द्यायचं. कारण मुरतं चांगलं. मुरलं का वड्यानं अशा फुगत्यात. शिजल्या का शिजताना असं टरटर टमटम फुगत येतात पीठ मुरल्यामुळं. आता हे असं लावून घ्यायचं पातळ पातळ. मैत्रिणींना या अशा वड्या करून बघा, नक्की करून खा. खूप चांगल्या लागत आता. वड्याची जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा वड्या नक्की करून तुम्ही खा. आता हे बघा झालं आहे आपलं लावून. तिकडं पाणी पण ठेवलं आहे आपण. वरी चाळणी पण ठेवली आहे. चाळणीला ना अशा घड्या घालून घ्यायच्या. चाळणीला तेल लावायचं थोडंसं खालून, कारण चिटकत नाही. आणि वरून असं लावून घ्यायचं. मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगत राहते प्रत्येक व्हिडिओमध्ये, माझ्या मागं खूप कामं राहते. दुकान पण सांभाळावं लागते मला. त्याच्यामुळं रेसिपी बरोबर येते नाही येते मला कमेंटमध्ये सांगत जा. कारण मी नुसती रेसिपीज टाकत नाही आहे, दुकान पण सांभाळते. दुकान सांभाळून मी रेसिपी टाकत राहते मैत्रिणींनो. तर काही चूकभूल झालेली असेल रेसिपीमध्ये तर मला सांगत जा तुम्ही कमेंट करून. कारण पटापटा घाई राहते ना, वेळ तेवढा राहत नाही माझ्याकडं. बघा आता झाल्या किती फुगल्या आहे. असं शिजल्या का ते पीठ मुरल्यामुळं अशा फुगून येतात बघा. आता हे कापून झाल्या आपल्या. आता याला आपल्याला तळायचं नाही. मला तळून नाही आवडत. मी जास्त तळलेलं वगैरे खात नाही. तुम्हाला तळून असं आवडत असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता. त्याच्यात आपण तीळ टाकले तेलामध्ये. तेल गरम झालं होतं तर आपण तेलातच तीळ टाकले, वरून थोडंसं मीठ टाकलं आणि याला फक्त मी आता हलवून परतून घेणार आहे. मैत्रिणींना अशा तुम्हाला अशा आवडल्या तर अशा करा. तळून आवडत असेल तुम्हाला तर तळून करा. पण सरासरी मी ना तळलेलं जास्त तेलकट वगैरे खात नाही. बघा किती छान झाल्या मस्त आपल्या आळूच्या चमकुऱ्याच्या पानाच्या वड्या.